पहिला चेंडू चांगला चेंडू तसा चांगला केलेला आहे. एक धाव्यासाठी संघाची धावसंख्या 1 स्वतःचं व संघाचं खातं उघडलेलं आहे. भागेश यांनी आता स्ट्राईक असेल त्यामध्ये दर्शन तसेच बॉलिंगसाठी राज. गोल्डन संघाचा वेगवान गोलंदाज राज तसेच तडाखेबाज बॅट्समॅन दर्शन. गोल्डन संघाने विलंब करू नये प्लीज सहकार्य करा आम्हाला थोडं. चेंडू पडत आहे दुसरा. बहुत चांगला चेंडू काय समजलं दर्शन यांना. आता माझे मित्र आहेत त्यामध्ये कलीम अन्सारी. धन्यवाद अन्सारी. राजाचा तिसरा चेंडू समोर असेल दर्शन. बघा चेंडू पडत आहे चांगला चेंडू त्याच पद्धतीचा चेंडू काय समजा दर्शन यांना. निर्धाव चेंडू पहिल्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. खूपच चांगलं षटक राजाचं काय समजत दर्शन यांना. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव अर्ज केला आतापर्यंत. राजाने चौथा चेंडू आणि रिव्हर्स केल्याचा प्रयत्न पण उंचावून झेल बाद. चांगलीच गोलंदाजी राजांची. चार चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले आणि त्यामध्ये गडी बाद. आता समोर असतील अमित गावडे तसेच समोर वेगवान गोलंदाज राज. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली त्यामध्ये गडी बाद. पण समोर असेल जुने जाणते खेळाडू. चेंडू पडत आहे आणि खूपच चांगला चेंडू काय समजलं नाही पण धाव मात्र काय रोखू शकले नाही. काय चपल रनिंग असेल बायच्या स्वरूपात 1 धाव असणार. आतापर्यंत भागेश एकच चेंडू खेळलाय आणि 1 चेंडू मध्ये 1 धाव काढलाय. आता शेवटचा चेंडू पुन्हा एकदा भागेश. चेंडू पडत आहे चांगला चेंडू आणि 1 धाव. 1 धावेने संघाची धाव वाढताय ती म्हणजे 3. 1 गडी बाद 3 धाव. खूपच सुंदर आता षटक. पुढचं समालोचन करतील ते माझे मित्र कलीम अन्सारी आणि एक लेजेंड पंच. कमरेवर दोन्ही हात बघा कसे घेतलेले आहेत. असं वाटतं तो हंपार नाही साहेब आहे साहेब कुठला. परंतु दिलाचा राजा आहे. जेव्हा कुणाला स्पॉन्सरशिप पाहिजे असेल तर नक्की धर्मेंद्र कोहली यांची सर्वांना आठवण येते. पैशांचा पाऊस पाडणारा आमचा धर्मेंद्र दादा. एकच वादा वाल्यातून कोण टुर्नामेंट खोलेल शिवाजीनगर मधून कोण टुर्नामेंट खोलेल धर्मेंद्रचा नंबर माझ्याकडून घ्या. पैशांचा पाऊस. निकी मिरांडा आमचे एक लाडके फुटबॉलपट्टू टॅलेंटेड शूटआउट स्पेशलिस्ट. उलटा फुलटा परंतु बॅकअप चांगला आहे. खरोखर लाजवाब बॅकअप. तेवढीच दर्जेदार किती भूषण यांची धावसंख्या झाली ती म्हणजे पांडव किती होते 5. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक जबरदस्त गोलंदाज विशाल यांच्यावर एवढं वेकावलं यांच्या नावावर
6 बॉलात 6 सिक्सर मारण्याचा यांचा रेकॉर्ड. सर्वात जास्त एक ओव्हरीत मारण्याचा यांच्यावर, सेंचुरी मारण्याचा रेकॉर्ड यांच्यावर. म्हणजे शक्तिशाली प्रदर्शन करणारा विशाल गोल्डन संघाचा. भागेश हा डेंजर खेळाडू आहे, परंतु अजूनपर्यंत लेग साईडच्या दिशेने मारत आहेत ते. स्कोर धावसंख्या झाली ती म्हणजे 6. रोशनने जादूगरी गोलंदाजी केली दर्या मातासाठी. तो त्यांना काही समजलं नाही. चेंडू नजरअटी दुर्घटना घटे असा गोलंदाज रोशन. सध्या सामना चालू आहे तो म्हणजे हरबादेवी वर्सेस गोल्डन. दोन्ही बलाढ्य संघ म्हणून विभागातील या टीमा. जबरदस्त चेंडू हलक्या हाताने फिरवतो, दोन्ही गेम टाकतो म्हणजे तो म्हणजे विशाल. माहुल गावात गाजणारा हा प्लेअर अमित सातारे, एक मोठं नाव मड विभागातील. चांगला फटका ऑफसाईड दिशेने, परंतु थोडा मारायचं होतं. मला वाटतं ऑफसाईड फुल मारायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. बाकीचं काम केलं ते म्हणजे क्षेत्रक्षणाने. धावसंख्या झाली ती म्हणजे 7. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी करतो विशाल. भागेश एक डेंजरस प्लेअर आहे. हरबादेवी डावखुरा फलंदाज. डावखुरा फलंदाज बोलला तर आता थोडीशी उंची जास्त आणि जबरदस्त झेल. जीत 2 षटकाकडे धावसंख्या झाली ती म्हणजे 7. चांगला फटका. कौन क्या बोल बाप से ज़्यादा उसको टेंशन. बाप उसको फोन करता क्या? आप पता नहीं होता है तो मिलेगा तुम देखिए. बाप ने तो कुछ बोला नहीं. बाप बोलेगा बहन से वापस आओ बालक को बोलेगा. बारा धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू.
धाव संख्या 19. तडाखेबाज फलंदाज एका बाजूला आहे चिराग नुकताच आलेला फलंदाज आणि एका बाजूला एक सिक्सर मारून खेळत आहे तो म्हणजे साहिल. पाचा चेंडू सुरेख चेंडू वेगवान चेंडू थोडं डिस्टर्ब झाले मला वाटतं चिराग त्याला वाटत असेल की ऑफ ब्रेक टाकेल लेग ब्रेक टाकेल परंतु वेगवान चेंडू टाकला त्याने ज्याची अपेक्षा नव्हती चिराग यांना तोच चेंडू टाकला तो म्हणजे विशाल याने. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 20. अजूनपर्यंत थांबून ठेवलेलं आहे ते म्हणजे हरबदेवी संघाला. शेवटचा चेंडू जॉर्कर चेंडू खोदून काढलेला आहे तो म्हणजे चिराग याने. रनआउटची संभाव्यता आहे परंतु थ्रो तेवढा चांगला होता पण ताकद नव्हती तेवढी. 4 षटकाकडे धावसंख्या झाली ती म्हणजे 21. उर्वरित 2 षटकांचा सामना राहील. दोन्ही षटक हाणामारीचे असतील. बघूया कोण टाकतील. दोन्ही बॅट्समॅन कडक आहे. स्कोर थांबलेला आहे. एक्सिलेटरवर थोडासा पाय ठेवावा लागेल हरबदेवीच्या संघाच्या खेळाडूंना. स्कोरचा वेग थोडा वाढवावा लागेल कारण की 4 षटकाखेरीज धावसंख्या 21 आहे. छोटा गोड आवाज. पहिला चेंडू चांगला चेंडू थोडं पाणी नंतर बरफ घेऊन जायचं आहे. थोडं लक्ष द्या. थोडं धावत जायचं आहे. पाणी घेऊन जायचं आहे. तिकडून बर्फवाला भैया असेल तर बर्फ घ्या जरा थोडा. तेव्हाच किरण पवार सारखा बॅट्समॅन चष्मा घालतो कारण की इकडे कधी पण काही होऊ शकतं. एज लागली मला वाटतं आणि थोडीशी वेदना होत आहे तिकडे चिराग यांना. बर्फ असेल तर बर्फ थोडा द्या त्याला. बॉल लागला. फिजिओ हरीश आहेत मला वाटतं. हरीश तांडव लक्ष देत आहेत तिकडे. धर्मेंद्र कोहली सुद्धा आहेत. जास्त वेगळं झालं नाही पाहिजे कारण की येणारे 11 चेंडू एक महत्त्वाचा खेळाडू चिराग हा जर मैदानात असेल तर नक्की
जी स्कोर लाईन आहे ती जास्तीत जास्त वाढू शकते. फिजिओ स्टीव्हन सुद्धा चाललेले आहेत. हे कोच सुद्धा आहेत फुटबॉलचे, शाळेत शिकवत आहेत. बिलीबॉंग, सॅन अँथोनी अशा मोठ्या मोठ्या शाळेत त्यांचा कोचिंगचा पाठ आहे. आणि मला वाटतं थोडंसं त्यांना माहिती असेल त्या संदर्भात त्यातली चर्चा करायला चाललेत. मला वाटतं स्टीव्हन मेन वाटतं चेंज होईल असं वाटतं. नाही थांबा बोलतो हरीश, कधी बोलतो चेंज करा, कधी बोलतो थांबा. बघू धाडसी फलंदाज आहे, कारण की त्याला माहिती आहे आत्ता सध्याच्या कालामध्ये टीमला माझी गरज आहे. आणि या क्षणी तो टीमच्या बरोबर आहे, परंतु स्वतःची काळजी पण घेतली पाहिजे. क्रिकेट आपण कधी पण खेळू शकतो, पण स्वतःला सावरलेलं आहे. मला वाटतं चिराग पुन्हा एकदा आपल्या हरबादेवी टीमसाठी उभा राहतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 21. मीर सुद्धा गेले होते. मीरला पण सुद्धा अभ्यास आहे त्यातला फिजिओचा, पार्ट टाइम त्यांचा असते तिकडे काहीतरी. पण डोल्याच्या बाबतीत कुणाला माहिती ते मला सध्या माहित नाही. दुसरा चेंडू हॅस्टल, धावसंख्या 21. हॅस्टल बघूया, हॅस्टल वर्सेस चिराग हा कॉन्टॅक्ट चालू आहे मैदानात. चिराग मड 11 साठी हा खेळणारा खेळाडू चिराग पुन्हा एकदा बॅटच्या बरोबर पट्ट्यात आला नाही, जातो सरळ घोषित क्षेत्रामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे यंगस्टर हॅस्टल. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 22. लवकरात लवकर जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. साहिल पालशेतकर एक षटकार म्हणून खेळतोय. आता मात्र लेच तुमच्या खूपच असलेला बाहेर पंचांचा इशारा. अमानी चेंडू एक धाव वाढते. धावसंख्या झाली म्हणजे 23. तिसरा चेंडू हॅस्टेल यांचा 5व्या षटकातील तडाखेबाज फलंदाज साहिल. सुरेख चेंडू काही समजला नाही, थोडासा भन्नाट वेग होता. मला वाटतं भागेश तयारी करतो येल्लो टी शर्टनी, परंतु तुम्हाला ती ट्रॅक घालावी लागेल. मैदानाच्या बाहेर बॅट घेऊन तो सराव चालू आहे त्याचा, परंतु एक शक्तिशाली खेळाडू आहे भागेश. जेव्हा ते मैदानात उतरायचे ते षटकांनी चौकारांचा पाऊस सुद्धा पडायचे. सध्या थोडेसे मला कामाच्या जोरामध्ये चांगली गोलंदाजी करतो हॅस्टल. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत. प्रवेशन करतो साहिल. चेंडू 5वा चेंडू बघूया साहिल साठी. आता मात्र चेंडा उच्चार आहे हमारा आणि मध्ये आउट केले तो म्हणजे मोठ्या झाल्यात मासा अटकवलाय तो म्हणजे साहिल यांच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी. अजूनपर्यंत मला वाटतं 5 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये धावा दिल्यात फक्त 1 आणि 1 वाईटच्या स्वरूपात म्हणजे 2. लाजवाब हाणामारीच्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये अव्वल दर्जाची गोलंदाजी केली होती तो म्हणजे छोटा पॅकेट हॅस्टल. सायलेंटमध्ये शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी, तेवढी दर्जेदार किपिंग भूषण कोहली यांची. षटक संपलेला आहे आणि धावा झाल्या त्या म्हणजे 23. काय गोलंदाजी केलेली आहे, प्रत्येक गोलंदाजीने जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन केलेलं आहे. पूर्णपणे हरबादेवी संघाच्या बॅट्समॅन लोकांना बांधून ठेवलेला आहे. किचून गोलंदाजी केलेली आहे ती म्हणजे गोल्डन भाटे. लाजवाब प्रदर्शन दाखवते ते म्हणजे गोलंदाजीमध्ये. थोडंसं सल्ला मशुरा चाललेला आहे तिकडे. भूषण कोहली
विशाल कोहली व अजून एक प्लेयर आहे गिरीश. अव्वल दर्जाची फलंदाजी केली होती. गिरीश खूपच यंगस्टर मैदानात दिसत आहे, ज्यांची मला थोडीफार नाव पण नाही माहीत. जीत तर आहे, तिकडे एक आहे, एक तिकडे आहे, पण थोडं मी त्याला चेहऱ्यावरून ओळखतो, परंतु थोडं नावामध्ये विसरतो मी कधी कधी नावं. शेवटचं षटक आहे, धावा आहे 23. लक्षात ठेवायचं चिराग आणि प्रवीण याने हाणामारीचं षटक घेऊन आलेलं तो म्हणजे गिरीश. एका तरफ गोल्डन, एका बाजूला आहे तो म्हणजे हरबादेवी मड. पहिला चेंडू गिरीश यांचा चिरागसाठी. थोडीशी बॅटची कट लागली, थोडंसं जीवदान भेटलं मला वाटतं, परंतु जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन. इकडून राज थोडेसे नाराज भूषण कोहलीवर. कॅच हाय बोललाय म्हणजे हाय, परंतु अशा कॅच्या थोड्या मुश्किल असते, कारण की भूषण पाटताई विकेट किपर आहे. मला वाटतं जास्तीत जास्त तो विकेट किपिंग करत नाही. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत, बघूया. आज मला वाटतं चिराग यांचा दिवसच नसावा, कारण की त्यांच्या बॅटीतून अजूनही आणि छोट्या धाव, एक धाव होती, दुसरी धाव छोटी घेतली, धावाचा वेग वाढवलेला, धावसंख्या झाले ती म्हणजे सिल्वर जुबली 25 इंच मध्ये डायलेक्ट आहे तो 25 त्याच्यानंतर डायरेक्ट त्याचा टांगा पलटी 26. थोडेसे खुश असतील मला वाटतं गोल्डन संघ, कारण की अजूनपर्यंत पूर्ण रोखून ठेवलेल्या हरबादेवीच्या फलंदाजाला शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, धावा आहेत 25. बघूया केलं म्हणजे गिरीशाने. तिसरा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. अशा प्लेयरला पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. मला वाटतं याचा अभ्यास नाही, अभ्यास करावा लागतो अशाचा. जेव्हा बॉल उडवला तेव्हा तुम्हाला धावायचंच होतं, परंतु तिकडे थांबून राहिला आणि चिराग हा बाद होतोय. याच्यासाठी थोडं डोकं लावायला लागतं, थोडं चतुराई पाहिजे असते. वाटत होतं आता सोडवेल पीच, पण पीच त्याने सोडलेली नाही. आता 26 झाले आणि चिराग सुद्धा रनआउट झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडस कान मंत्र देत आहे तो म्हणजे विशाल. अजूनपर्यंत अव्वल दर्जाची गोलंदाजी. मयूर मिडडाऊनला उभे आहेत टाकीकडे. सप्तशृंगीचे बँडचे मालक मयूर. ज्यांना कोणाला फ्री बँड पाहिजे असेल तर मयूरकडे संपर्क करा. खाली हल्दीला आणि लग्नाला सोडू. प्रणव अशोक दादा यांचा निर्णय अचूक थ्रो आणि रन आउट झालेले. धावसंख्या झाली ती म्हणजे 27. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया या 2 चेंडू. शाबाश. मला वाटतं एखाद तरी बॉल देखला भेटला ना तर षटकाच्या पलीकडे मारण्याची ताकद आहे त्यांच्याकडे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया. मात्र मॅचच्या स्वरूपात केलेल्या धावसंख्या झाली ती म्हणजे 28. नेक याला संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. षटकारचा बादशाह आहे, शेवटचा चेंडू आहे, स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण की शेवट आहे. बघूया नेक उर्फ खंडेरी. जबरदस्त फटका, आक्रमक फटका, परंतु लाजवाब खेळ. थोडीशी दुखापत झाली का बघा त्याला. काय खेळ पकडलेला खरोखर. मला त्याचं नाव माहीत नाही, परंतु लाजवाब खेळ पकडलेला आहे. थोडी नजर बी थोडी कमी झालेली आहे. खूप धावसंख्या 28 आणि 29 धावांचं आव्हान कंपल्सरी करावं लागेल.
28 धावा झाले आणि 29 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते म्हणजे हरबादेवी स्पोर्ट क्लब कडे 2 लेजंड सुरू. 28 धावा इधर 8 बजे 29 तक धावांचं पहुंचेगा, लक्ष्य मैं दिलेलं आहे. कर लेगा इधर 9 बजे तक 36 चेंडूमध्ये डिले होगा तो चलेगा. 29 धावा. जर तुम्हाला सामना टप्प्यात अमित सर का और कोई रहेगा चलेगा तो वो कर लेगा. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि चांगलं गोलंदाजी करावं लागेल. पहिला चेंडू नेक्स्टच्या दिशेने एकदा पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण. ठीक है चलेगा. हाँ नहीं नहीं संडे भी सेम मतलब वही सुबह का. हाँ हाँ हाँ. अच्छा मला वाटतं थोडासा पाण्यात बॉल गेलेला आहे. ठीक है चलेगा ठीक. हाँ दरम्यान अमेरिकाला बी पंचगिरी करत होता. तिकडे मॅच होती टफ मध्ये, तर तिकडे सुद्धा त्यांनी पंचगिरी केलेली आहे. कारण की क्रिकेटचा एवढा जुनून आहे त्यांच्याकडे. खाली त्याला एकच टुर्नामेंट ठेवायची आता मला वाटतं हॉकीची. कारण की फुटबॉलची पण ठेवली त्यांनी. सॅम्युएलची जी फुटबॉल टुर्नामेंट होती यादगार टुर्नामेंट होती. आणि त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य बात होती, स्टीव्हन जो हरलेला प्लेअर होता त्याला मॅन ऑफ द मॅच भेटत होतं. ही मोठी खासियत होती त्या टुर्नामेंटमध्ये. आणि फ्री टुर्नामेंट होती. आणि ज्या प्रकारे तुम्ही खेळले, वाटलं होतं की तुम्ही मनोरीच्या हारणार आहे तर सामना पाहिला होता तरी. परंतु सेकंड हाफला जे तुम्ही खेळ दाखवला त्याच्यानंतर भाई अभि झुकेगा नाही. पुष्पाराज असे टुर्नामेंट खरोखर यादगार आहेत, त्यांना आठवण केलं जातं. पुढचा चेंडू तर कोण असेल तर द्या रे बाबा. अक्षाला जो छंद असतो विशाल यांचा, परंतु पातवाडी ग्राउंडवर फक्त एक धाव. विशाल भाई ट्रॅव्हलिंग बॉक्स मधून एक संदेश आलाय तुमच्यासाठी. आजचे प्लेयर कमी आहेत आणि तिकडे मारू नका असा संदेश आलेला आहे. नवीन बॉल देण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा 1 धाव. हो जो कोणी भागेश आहे मला वाटतं, आदेश याने पूर्ण जिम्मेदारी दाखवलेली आहे तिकडे. एक आझाद संघाचा जबरदस्त ऑलराऊंडर भागेश. पण त्याचा इशारा आमाने चेंडूवर एक धाव वाढते. धाव सिद्ध झाली ती म्हणजे पाठव किती होते 5. आम्हाला सहकार्य करताना मीर कोहली IPL ला पण स्कोरर त्यांना बोलवलं होतं, परंतु त्याने विचार केला आपल्या गल्लीची टुर्नामेंट आझादची टुर्नामेंट आहे, पहिला आझादसाठी. आझाद संघ एक पलाटी संघ. आता मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातो चेंडू 1 धावेसाठी. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. विकेट घ्यावी लागतील या सामन्यामध्ये. हरबादेवी संघाला राहायचं असेल तर नक्कीच विकेट घ्यायला लागेल. चांगले षटक टाकावे लागतील, कारण की स्कोर खूप कमी आहे. परंतु याला कमी समजून जाण्याची चुकी करू शकत नाही. एखाद ओव्हरमध्ये 2 विकेट आली, चांगली ओव्हर पडली, थोडा बॅकफूटमध्ये येणार संघ, त्यासाठी गोलंदाजी खूप चांगली टाकावी लागेल. मात्र आम्हाला चेंडू विशाल पुन्हा एकदा मला वाटतं त्या घराच्या त्या बाजूस गेला असता जर चेंडू लागला असता तर. खरोखर आझादचे कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे. एवढी मॅन पॉवर कमी असताना सुद्धा तिकडे स्टेटसारखं बांधलं, स्टेटला स्टेटसारखं बांधलं. आणि इकडे या वर्षीचा मला वाटतं जबरदस्त स्टेज आहे, कारण की जो मागचा पट्टा आहे ना त्याच्यावरच मला तिकडून नजर जात होती. खरोखर लाजवाब मला वाटतं महिलांसाठी बनवलेलं आहे स्टीव्हने सांगत आहे मला, कारण की स्टेज शोभा वाढते ट्रॉफीची. जेव्हा स्टेज चांगला असेल
तर त्या ट्रॉफीची शोभा जास्तीत जास्त वाढते. डॉट चेंडू. जेव्हा होली असते आणि हंडी असते तेव्हा माइंडवर बघायची. छोट्या मुलांपासून तर मोठ्या मुलांना टी शर्ट आणि काय ते मद्यपानचं एक एक ब्रँडच्या बाटल्या टाकतात ना घरोघरी, ते बघायला लागते. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 9. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 9. एक भन्नाट वेग घेऊन येत आहेत. तेवढ्याच भन्नाट बॅटिंग मारणारा फलंदाज विशाल, एक खतरनाक फलंदाज. थंडरच्या बॅट मधून तो खेळतोय विशाल. पहिलाच बोललेलो जेवढा फास्ट टाकणार तेवढ्याच फास्ट मध्ये त्याची बॅट फिरते आणि पहिला षटकार आलेला आहे त्यांच्या बॅटीतून विशाल. धावसंख्या बराबर वाढली. धावसंख्या झाली 15 आणि स्टीव्हनचं घर आहे 15. थोडे चांगले चेंडू टाकावं लागतील प्रथमेशांना. चेंडू पडतोय. दुसरा षटकार येतोय. दमदार षटकार. कोण बोलतो चेंडू जात नाही? ज्याच्या हातामध्ये ताकद असतो तो चेंडू बाहेर पाठवतो, तो म्हणजे विशाल. खेपसा बिर्याणी खाणारे जैन, देव्या आणि आदित्य एका बाजूला बसायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सोबत बसून मीटिंग करत आहेत. हॅट्रिकची संधी आहे विशाल यांना. बघूया हॅट्रिक मारेल का विशाल. आहा 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 टांगा पलटी, गोल फरार. हॅट्रिक षटकार. धावांची छडी लावलेली आहे. मला वाटतं आता धावा पाहिजे त्या म्हणजे फक्त 2. 27 धावा झालेल्या आहेत. खतरनाक फलंदाज आहे. पहिलाच म्हटलं होतं विशाल. हा चौथा षटकार. नसीब या बॉलिंग मध्ये 2 चेंडू अजून नाही राहिले, आता अजून एक इतिहास पाहायला भेटला असं मला वाटतं. आकाश हगवणे यांना तर 6 बॉलात 6 षटकारचा विकास. मॅन ऑफ द मॅच विशाल भाई. जानेगा नहीं, आनेगा इधर, वो बुलाती है मगर आनेगा इधर ही. विशाल यांनी 2 शब्द सांगायला लागतील. त्यांच्या बॅटिंग मध्ये स्पिन आहे का मला चेक करायला लागेल बॅटिंग मध्ये. खंदेरी त्यांची बॅटिंगची तारीफ करत आहे कारण की सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातात म्हणजे निक उर्फ खंदेरी. विशाल याने 2 शब्द सांगावे लागतील. जबरदस्त फलंदाजी, अफलातून फलंदाजी. हैदराबादी बिर्याणी खाणारे 2 प्लेयर आलेले आहेत. खतरनाक प्लेयर आहेत. पुरा खेपचा